पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. अवैध धंदे पूर्णपणे आम्ही बंद करण्यामध्ये यशस्वी झालो. त्यानंतर आता गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक अतिक्रमणामध्ये जे राहत आहेत त्यांना आम्ही हद्दपार करून जे जुने रहिवासी आहेत त्यांना घर देण्याचं काम करतो आहे. भिकारी पकडून सगळ्यांना घरी घरी पोच करून टाकलं त्या राज्यातून त्या जिल्ह्यातून. तर मला असं वाटतं की पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये पावसाळ्याच्या आत एक स्वच्छ आणि सुंदर शिर्डी ही करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ आणि यासाठी आम्हाला जनता देखील आणि प्रत्येक समाजाचा घटक सहकार्य करत आहे. 100% जाणार. प्रशासन त्यांचं काम करेल. आपण नुसती एक बाजू माझ्या विनंती आहे पाहू नका. आपण जी भूमिका मांडली आज प्रसादालयामध्ये किती लोक कमी झाले जेवायचे हे आपण पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर मी जी मागणी केली मला आनंद आहे की शिर्डी संस्थांनी त्याची दक्षता घेत आज एक कोचिंग सेंटर सुरू केलं आहे. जेवढे लोक शिर्डीमध्ये मुलं शाळेत जातात त्यांच्यासाठी क्रॅश कोर्स 45 दिवसाचा की ज्यांनी की ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये अपियर व्हावेत या दृष्टिकोनातून क्रॅश कोर्स सुरू करण्यात आला. तर हे क्रॅश कोर्सच्या माध्यमातून जे एंट्रन्स होईल जी स्पर्धा परीक्षा होईल त्यामध्ये मुलं चांगले नंबर मिळून चांगल्या कॉलेजमध्ये शिकायला जातील. त्याचबरोबर 2 वर्षाचा जो कोर्स आहे 11वी आणि 12वीचा त्याचा प्रस्ताव आता संस्थान मंजूर करतं आहे. जेवढे लोक आता इथं सगळे शिर्डीचेच मुलं शिकतात या शाळेत तर हे सगळ्या मुलांना मोफत कॉम्पिटेटिव्ह एक्झामची कोचिंग 2 वर्षे दिली जाईल. कोणी IPS होईल, कोणी MPSC पास होईल. हे स्वप्न आपण पाहिलं आहे आपल्या मुलांसाठी जात धर्म विरहित. त्यामुळे शिर्डीचा विकास हा आमचा धर्म आहे आणि हा आम्ही शेवटपर्यंत करत राहणार. त्याचं सॉफ्टवेअर फायनल झालं आहे की शेवटी जी एजन्सी राबवली जाणार त्यांना आम्ही प्रत्येकाला एक सॉफ्टवेअर देणार आहोत त्यांच्या मोबाईलमध्ये. ती कंपनी प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाची नोंद घेणार आहे आणि ते पूर्ण डिटेल मोबाईलमध्ये एंटर केल्यावर एक सेंट्रलाइज्ड कमांड सेंटर नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये बांधून. कारण काय होतं याच्या अगोदर कागदावर लिहिलं जात होतं. मग कागद परत मोबाईलमध्ये टाईप करा. त्यापेक्षा डायरेक्ट मोबाईलवर ऑनलाईन सिस्टम केली आणि ऑनलाईन सिस्टममध्ये माझ्या मते 1 एप्रिलला ही मोहीम सुरू होईल आणि 1 मेपर्यंत महाराष्ट्र दिवस या दिवशी आम्ही ही प्रक्रिया संपवू.